नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीमध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष गट क या पदाचे सेवा प्रवेश नियमामध्ये काही बदल करण्यात आले आहेत। तसेच शैक्षणिक पात्रता व अर्हता यामध्ये पण बदल करण्यात आले आहेत। तर मित्रांनो, कोणते बदल करण्यात आले आहेत त्याची आपण सविस्तर पद्धतीने माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या अधिसूचनेमध्ये जे काही पात्रता आहे या पदाची बदलण्यात आली आहे। तुम्ही पाहू शकता, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष गट क या पदावरील नियुक्ती जी आहे ती एकतर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य सेवा आयुक्तालयातील नियमित क्षेत्र कर्मचारी या पदावरील किमान 3 वर्षे इतकी नियमित सेवा असणाऱ्या आणि पोट नियम ख च्या खंड 2 व 3 मध्ये विहित केलेली अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तींमधून योग्यतेस अधीन राहून सेवाज्येष्ठतेच्या आधारावर योग्य व्यक्तीच्या पदोन्नती करण्यात येईल। किंवा दुसरी जी मित्रांनो पात्रता आहे ती पुढील व्यक्तींमध्ये जे 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे नाहीत आणि 38 वर्षापेक्षा अधिक वयाचे नाहीत, तरी मित्रांनो वयोमर्यादा आहे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय जे आहे ते 38 वर्षापेक्षा जास्त नसावे। तसेच प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत उच्च वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितलेले आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जी आधीची शैक्षणिक पात्रता होती त्यामध्ये बदल करून आता नवीन जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे मित्रांनो, विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतीही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहेत आणि विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेला निम वैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, ही जी 2 पात्रता आहे ते तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे। बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदासाठी ही शैक्षणिक पात्रता मध्ये बदल करण्यात आले आहे। पहिली जी पात्रता आहे ती तुमच्याकडे 12वी जी आहे ती विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा तिच्याशी समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी या पदासाठी निश्चित केलेला जो निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम आहे तो उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टरची मान्यता दिलेल्या महाराष्ट्र शासनाने पण मान्यता दिलेल्या याचा जो अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे, समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण करून ती कोर्स जो आहे तो उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। ही नवीन शैक्षणिक पात्रता मित्रांनो सुधारित करण्यात आलेली आहे। तर या शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगानेच जी भविष्यातील येणारी जाहिरात आहे सार्वजनिक आरोग्य विभाग या पदभरतीची, तर यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाची ही बदल करण्यात आलेली पात्रतेनुसारच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, अजून आपण काय बदल करण्यात आले आहेत ते आपण जाणून घेऊयात। यामध्ये मित्रांनो, नियम 3 येथे नमूद केलेल्या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने मराठी भाषा व हिंदी भाषा परीक्षा जी आहे ती उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। ही जर का परीक्षा तुमच्याकडे उत्तीर्ण नसेल तर सदर व्यक्ती मराठी भाषा व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत अथवा सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यातून सूट देण्यात येईपर्यंत वार्षिक वेतनवाढीस अथवा पदोन्नतीस पात्र असणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला वेतनवाढ भेटणार नाही जर का तुमचं मराठी आणि हिंदी भाषेमधची परीक्षा जी आहे ती 10वी-12वी वर तुम्ही देत असता, ती जर का तुम्ही परीक्षेमध्ये तुमचं मराठी किंवा हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण नसेल, तुम्हाला वेतनवाढ आणि पदोन्नती पण पात्र असणार नाही। त्यामुळे तुमची वेतनवाढ थांबणार आहे मित्रांनो। यासाठी तुम्हाला परीक्षा देणे पण आवश्यक असणार आहे। जर का तुम्ही 10वी किंवा 12वी मध्ये तुमचं मराठी आणि हिंदी विषय घेऊन तुम्ही जर का उत्तीर्ण झाला असाल तर तुम्हाला वेतनवाढीमध्ये आणि पदोन्नतीमध्ये तुम्ही पात्र असणार आहात। तर मित्रांनो, तुमची वेतनवाढ थांबणार नाही। नसेल तर तुम्हाला ही परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन तुम्हाला वेतनवाढ आणि पदोन्नतीसाठी पात्र व्हावे लागेल। तर मित्रांनो, नियम 3 येथे नमूद पदांवर पदोन्नतीस नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नियमानुसार संगणक हाताळणी ज्ञान अर्हता प्रमाणपत्र म्हणजे मित्रांनो संगणकाबाबत ज्ञान असणार MSCIT चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तुमच्याकडे। नसेल तर ते पण धारण करणं आवश्यक राहील। नसेल तर तुम्हाला वार्षिक वेतनवाढ किंवा पदोन्नतीस पात्र असणार नाही असे देखील त्यांनी सांगितलेलं आहे। नियम 3 येथे नमूद केलेल्या पदांवर नामनिर्देशाने नियुक्त केलेली व्यक्ती महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम 2005 यांच्या तरतुदीनुसार किंवा त्या बाबतीत शासनाने वेळोवेळी केलेल्या इतर कोणत्याही नियमांनुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करील असे देखील त्यांनी सांगितलेले आहे। हे मित्रांनो, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन पत्र असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर नियम 3 येथे नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेली व्यक्ती परिमंडळ कोठेही बदलीस पात्र असेल। एकूण 8 नियम आहेत मित्रांनो। हे जे बदल आहेत ते करण्यात आलेले आहेत। नवीन शैक्षणिक अर्हता व पदाची पात्रता
यामध्ये हे बदल करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती होती सार्वजनिक आरोग्य विभाग यामधील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष गट क या पदाच्या शैक्षणिक पात्रता व अर्हता बद्दलची अशा लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.